नमस्कार मंडळी. श्री हनुमान हे श्रीरामाचे परमभक्त होते हे आपल्याला माहीतच आहे. रामनामाचा जप हा हनुमानाचा प्राण होता. अखंड नामस्मरण करत त्यांनी आपले सर्वस्व श्रीरामाच्या चरणी अर्पण केले होते. म्हणूनच हनुमान चालिसा म्हणायच्या आधी नेहमीच श्रीरामाचा जप करावा. एक दिवस हनुमान नामस्मरणात असताना त्यांच्यासमोर शनिदेव उभे ठाकले. हनुमानाने त्यांना मनापासून अभिवादन करून येण्याचे कारण विचारले असता शनिदेव म्हणाले, मी तुझ्या राशीला आलो आहे. आता 7.5 वर्ष तुझी सुटका नाही. त्यावर हनुमान अत्यंत विनम्रतेने त्यांना म्हणाले की मी रामभक्त आहे आणि माझ्या रोमारोमात राम आहे. माझ्या श्वासात, हृदयात, प्रत्येक कोपऱ्यात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात फक्त राम आणि रामच आहे. अखंड शरीर, मन ज्या माझ्या श्रीरामाच्या अस्तित्वाने व्यापले आहे, त्यामुळे माझ्या शरीरात मी तुम्हाला स्थान देऊ शकणार नाही. यावर शनी महाराज म्हणतात की नियतीमुळे किंवा नियतीपुढे कुणीही मोठे नाही आणि प्रत्यक्ष कालपुरुषाने मला त्याच्या कर्माप्रमाणे सर्वांना दंड देण्याचे काम सोपवले आहे, ते मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आजवर करत आहे. त्यामुळे तू तुझे काम कर, मी माझे काम करतो, असे म्हणून शनिदेव हनुमानाच्या डोक्यावर विराजमान झाले. काही वेळाने हनुमानाला डोक्याला खाज यायला लागते, म्हणून जवळच असलेला एक दगड ते शेपटीने उचलून आपल्या डोक्यावर ठेवतात. डोक्यावर आधीच बसलेल्या शनी महाराजांच्या डोक्यावर तो दगड ठेवला गेल्यामुळे शनी महाराज त्या वजनाने अस्वस्थ होतात आणि हनुमानाला त्याबद्दल सांगितल्यावर हनुमान मोठ्या प्रेमाने त्यांना आपण इथून निघून गेलात तर अधिक बरे होईल असे म्हणतात. त्यावर शनी महाराज म्हणतात, ते माझ्या हातात नाही आहे. खाज कमी होत नसल्यामुळे हनुमान अजून एक मोठा दगड आधीच्या दगडावर डोक्यावर ठेवून घेतात. शेवटी त्या दगडाचा भार सहन न झाल्यामुळे शनिदेव काकुळतीला येऊन म्हणतात की हनुमाना, हे दगड बाजूला कर आणि मला जाऊ दे. हनुमान डोक्यावरील दगड बाजूला करून शनिदेवांना मुक्त करतात. पण दगडाचा भार सहन न झाल्यामुळे शनिदेवांचे सर्व अंग दुखायला लागते. शनिदेव हनुमानाला म्हणतात, माझे संपूर्ण अंग आखडले आहे, तेव्हा मला थोडे तेल आणि तीळ मिळाले तर सर्वांगाला तेलाची मालिश करीन, जेणेकरून माझे अंग दुखायचे कमी होईल. तेव्हा हनुमान त्यांना सांगतात, जो कोणी भक्त तुम्हाला तेल अर्पण करेल तेव्हा तुम्ही त्याला त्रास द्यायचा नाही आहे 7.5चा. शनिदेव म्हणतात, यापुढे मी आपल्याला त्रास देणार नाही. त्यावर हनुमान म्हणतात, आपली इच्छा असो अथवा नसो, रामाच्या कुठल्याही भक्ताला तुम्ही कधीही त्रास देऊ शकणार नाही. याप्रमाणे ही कथा आहे. यामध्ये हनुमानाने शनिदेवांकडून असा वर घेतलेला आहे की शनिदेव हे हनुमान भक्ताला कधीही त्रास देणार नाही. जर त्याने तिळाचे तेल आणि उपासना हनुमानाची जर केली तर कोणत्याही प्रकारे ते शनिदेव त्रास देणार नाहीत. यासाठी आपण सर्वजण शनी मंदिरात, हनुमान मंदिरात नेहमी जातो आणि देवाचे दर्शन घेऊन जे काही विधी आहेत ते करतो. त्यामुळे आपल्याला शनीचा, 7.5चा त्रास होत नाही आणि हनुमानाची आपल्यावर कृपा तशीच राहून जाते. हनुमान आपल्यावर लक्ष देतात. ही माहिती आपल्याला कशी वाटली आपण नक्की सांगा. धन्यवाद.